राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। डोंबिवलीतील शास्त्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सेसवर झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले। अटक आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षांतर्गत कारवाईबाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। माझ्याकडे आता तर नाही आहे, परंतु नक्कीच या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेईन आणि एनडीटीव्हीची कारवाई केलेली आहे। जे कोणी दोषी असतील नक्की त्यांच्यावरती कारवाई होईल। आपल्याला माहिती आहे की हायवे थोडा मोठा आहे, नसलं तरी पोलिसांची चालू असते। तो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मूलभूत दोषी आहेत, तपास करून चौकशी नक्की। तुमच्या पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी असं म्हटलंय की याच्यामध्ये पोलीस सुद्धा सहभागी असू शकतात, त्यांना माहीत नाही असं होणार नाही। तर मी तेच म्हणून म्हटलं ना की नक्की कुठल्या ठिकाणी झालेलं आहे, कुठे झालेली आहे, कोण लोक होती ह्याची संपूर्ण चौकशी केली जाईल। दारू नक्की आली कुठून आणि नशी कशा पद्धतीने विकली जाते, हे पूर्ण याचं मोडस ऑपरेटिंग कसं आहे याची संपूर्ण माहिती घेतली जाईल, संपूर्ण चौकशी केली जाईल। जर का कोणी याच्यामध्ये पोलीस देखील आढळले, त्यांचा सहभाग जर का आढळला तर नक्कीच त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। सुहास कांदे यांच्याकडनं आंदोलन होतं, तरी ज्या निवेदन दिल्या गेल्या त्या चुकीच्या पद्धतीनं दिल्या गेल्या आणि त्यामध्ये भ्रष्टाचार नाही, आवश्यक असल्यास सुहास कांदेजी यांची माझी याबद्दल चर्चा नाही। त्यांनी पायरीमध्ये जेव्हा आंदोलन करत असं दिसते त्याचवेळी त्यांची विचारपूस केली। त्यांच्याकडनं जी काही त्यांची तक्रार आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक पडल्यास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करून त्या प्रकरणाची संपूर्ण आम्ही चौकशी करायला लावतो। आणि जर का कुठेही चुकीच्या पद्धतीने ठराविक प्रोसेस झाली असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याकरिता आम्ही माननीय मंत्रिपदांची स्वतः विनंती करेन। काल मोठे पवार आले होते आणि त्यांनी थोडा काळ एकनाथ शिंदे साहेबांच्या केबिनमध्ये त्यांनी एक बैठक घेतली। या बैठकीवरून आता संजय राऊतांनी टीका केलेली आहे। ते असं म्हणतायत की आजूबाजूला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असताना एकनाथ शिंदेंच्या केबिनमध्ये जेव्हा तुम्ही जाऊन बसता तेव्हा तुमची विश्वासार्हता कमी होते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आणि थेट शरद पवारांची विश्वासार्हता कमी होते असं संजय राऊत म्हणतायत। नाही, मला एक गोष्टीचं आश्चर्य आहे की संजय राऊत साहेब ज्या शरद पवारांना वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही मोठे मानतात, वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे। आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत। एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केलं आहे की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत। आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल। त्याचबरोबर काल ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं, विशेषतः मिसिंग लिंकच्या संदर्भात त्यांनी जी वक्तव्य केली त्याला अनुसरून सुद्धा त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की अहंकार, वैफल्य आणि महाराष्ट्राला एका सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची गरज आहे। जी व्यक्ती ऑन कॅमेरा संबंध देशासमोर जगासमोर शिव्या घालतो त्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माननीय मुख्यमंत्री मोदयांना शिकवण्याची आवश्यकता नाही। कुठलाही माननीय मुख्यमंत्री मोदयांनी काल भाषण करत असताना एकही असंसदीय शब्द वापरलेला नाही। जे काही बघा, शेवटी आज ज्या मेहनतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक इम्पॉसिबल प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवलेला आहे, जो काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना करता आला नाही, असा एक चॅलेंज स्वीकारून एक प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे। ठीक आहे, सुरुवातीला नक्कीच काही त्याच्यामध्ये मला वाटतं जी काही दरड कोसळलेली आहे, जसं त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी काल कोकण रेल्वेचं उदाहरण दिलं, तसे अनेक आहेत। ज्यावेळेला असे गोष्टी होतात त्यावेळेला अख्ख्या पूर्ण प्रोजेक्टला बदनाम करायचं, परिणामी तिथे महाराष्ट्राला बदनाम करायचं, CM साहेबांना बदनाम करायचं। आणि म्हणून मला वाटतं CM साहेबांचा म्हणण्याचा उद्देश हाच होता की आपण जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, एकंदरीत महाराष्ट्राने केलेला हा ऐतिहासिक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामुळे 30-35 मिनिटाचा फक्त वेळच वाचत नाही आहे, एक इंधनाची बचत होते आणि मला वाटतं काँग्रेसच्या दृष्टीने चांगलेलं महत्त्वाचं पाऊल आहे। कदाचित संजय राऊतांना हे पसलं नसेल। काल पवार साहेब जेव्हा येऊन गेले असं म्हणावं का, कारण ज्या पद्धतीचं विधान संजय राऊत आता करताय ते म्हणणं की जे गेले ते आम्हाला पसंत नाही। मी मागाशी त्याच्यावरती म्हटलं, ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे की वंदनीय बाळासाहेबांपेक्षा जास्त संजय राऊत साहेब हे शरद पवारांना मानायचे आणि आजही मानतात।
आणि म्हणून कदाचित त्यांनी शरद पवारांनी घेतलेला जे काही निर्णय होता कदाचित त्यांना त्याचं वाईट वाटलं. परंतु काल ज्या पद्धतीने शरद पवारांनी पुन्हा म्हणजे संजय राऊतांचाच उल्लेख करायचा झाला तर आजूबाजूला काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादीचं कार्यालय असताना त्यांनी शिंदे यांचं कार्यालय निवडलं. याच्यामध्ये काही राजकीय नवीन समीकरणं येत्या काळात जुळून येतील असं दिसतंय का? आपल्याला लवकरच समजेल. नक्कीच आज केंद्र सरकारमध्ये असू द्या किंवा राज्य सरकारमध्ये असू द्या, खरं तर 2029ची विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, त्याला अजून अवधी आहे. परंतु ह्या पुढच्या काही महिन्यामध्ये नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय झालेले दिसतील. काही अतिशय चांगल्या महायुतीच्या दृष्टीने चांगल्या घडामोडी ह्या घडलेल्या आपल्याला दिसतील. आणि मला वाटतं महायुती जी आज मजबूतीने राज्यामध्ये उभी आहे, NDA आज देशामध्ये मजबूतीने उभं आहे, त्याची ताकद वाढण्याचं काम हे काही महिन्यामध्ये आपल्या होताना दिसेल. शरद पवार ज्या पद्धतीनं भेटून गेले त्यांनी एक गोष्ट सिद्ध होती की एकनाथ शिंदे खरा वारसा चालवतात बाळासाहेबांचा. नाही, त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑन फ्लोअर भूमिका आमच्या सरकारची मांडलेली आहे आणि या बाबतीमध्ये एक विशेष ड्राईव्ह नक्कीच आमच्याकडनं घेतला जाईल. आणि नवी मुंबई असेल, मुंबई असेल किंवा ठाणा असेल, भिवंडी आणि MMR रिजनमध्ये असेल किंवा मला वाटतं पुण्याच्या लगत देखील त्या ठिकाणी देखील काही तक्रारी आहेत. तर नक्कीच ह्या सगळ्यांच्या ठिकाणी आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या सगळ्या ज्या आस्थापना चालू आहेत अवैधरित्या त्यांच्यावरती कारवाई करू. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.